बातमी आता औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या दादागिरीची। चंद्रकांत खैरेंनी पुन्हा एकदा भर रस्त्यामध्ये पालिकेच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली। खैरेंचा हा मुजोरीपणा मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला। मात्र या कृत्याचा चंद्रकांत खैरेंना थोडाही पश्चाताप म्हणून झालेला दिसत नाहीये। खैरेंच्या धमक्यांना न घाबरता अतिक्रमणावर हातोडा चालवण्याचा निर्धार मात्र औरंगाबाद पालिकेनं व्यक्त केलाय। हाथ लगाया मंदिर को मैं आके मारूंगा अधिकारी अरे बकोरीला मारो बकोरीला मारो तू कशाला घाबरतो देहाच्या तंदीर मुंडी पकडायची झाली। औरंगाबाद महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सर्वांदेखत शिव्या आणि मारण्याची धमकी देणारे हे आहेत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे। फक्त हात लावून दाखवतो मी येऊन तिथंच मारीन सांगितलं। तुला माहिती आहे बजाज नगरमध्ये काय केलं तुम्ही? मारीन तिथंच सांगा। पायजीपुरा रस्त्यावरचं अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या मनपा अधिकाऱ्यांना चंद्रकांत खैरेंनी धमकी देऊन पिटाळून लावलं। चंद्रकांत खैरेंची ही दादागिरी मोबाईल कॅमेऱ्यानं रेकॉर्ड केली आहे। औरंगाबाद पालिकेनं पायजीपुरा ते जिन्सी पोलीस ठाण्यापर्यंतच्या रस्त्याचं रुंदीकरण सुरू केलंय। त्यासाठी सिद्धेश्वराच्या मंदिराचा काही भाग तोडावा लागणार आहे। हे मंदिराची जी मार्किंग आहे जे जाणार आहे मंदिर जे जाणार आहे या रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये तर ती मार्किंग जी आहे ते इथपर्यंत आहे आणि ह्या इथपर्यंत हे सगळं जे मंदिर आहे ते जाणार आहे आणि हा मंदिराचा भाग जाणार। मात्र एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो इथलं, हे जरी मंदिर जाणार असलं तरी मागे आपण पाहूयात की मागे हे सभागृह आहे, हे सगळं सभागृह आहे आणि हे मंदिर जे आहे ते मागे शिफ्ट होऊ शकतं। मात्र तरी देखील हा वाद जो आहे तो काल घडला आणि त्यावरनं जो मंदिराचा वाद घडला तो हे भाग आहे। मंदिर इथे आहे आणि ही जी समाधी आहे ही पुरातन असल्याचं सांगितलं जातं। ही माझ्या बाजूला जी समाधी आहे ही पुरातन असल्याचं सांगितलं जातं आणि गोधडदास महाराजांची ही समाधी आहे। या समाधीला कुठलाही हात लागत नाही रस्ता रुंदीकरणामध्ये। खरं तर कारवाईसाठी आलेल्या पालिका अधिकाऱ्यांशी चंद्रकांत खैरेंनी समजुतीची भाषा वापरणं अपेक्षित होतं। मात्र शिव्या आणि धमक्या ही शिवसेनेची परंपरा असल्याचं खैरे अप्रत्यक्षपणे मान्य करतात। त्यामध्ये शिवीगाळ केली आहे, मारण्याची धमकी दिली नाही मी, पण ठीक आहे। रागाच्या भरात जर मंदिर तोडत असेल तर मी काय चुप बसू? मी हिंदुत्वाने निवडून आलेलो, मी पहिला हिंदू आमदार या शहराचा आहे 19 मधला। मी नाही सहन करणार। मी सांगितलं तुम्ही जर बुलडोजर आणलं काय आणलं तर माझ्या याच्यावर तो मारायचे काय धमकी? तुम्ही काय पोलिसांना त्या ठिकाणी मला सांगून मला अटक करून घाबरता? मी अटक जेलमध्ये जाऊन आलेलो आहे मी दंगलीच्या वेळेस सुद्धा, मला काही भीती नाही। पण जर समजा माझ्याच मंदिरावर तुम्ही हे करत असेल मी कसं सहन करणार? खासदारांच्या अशा धमक्यांना भीक न घालता औरंगाबाद महापालिका अतिक्रमणावर कारवाई करणार आहे। माझं एवढंच मत आहे की जो भी सन्मान्य प्रतिनिधी आहे त्यांच्या वागणूक अधिकारी असो कोणी असो त्यांच्यासोबत एक चांगल्या प्रकारचे असायला पाहिजे अशी आमची धारणा आहे आणि नक्कीच आहे की अशोभनीय आहे आणि आम्ही आमचे काम करणार आहे। विकासासाठी जो भी आहे ते आम्ही कॉर्पोरेशनच्यासाठी आम्ही काम करणार आहे। जर एखाद्या सरकारी कामात लोकभावना आड येत असेल तर लोकप्रतिनिधींनी मध्यस्थाची भूमिका बजावणं गरजेचं असतं। मात्र इथं मतांच्या राजकारणासाठी जनतेच्या भावनांचं भांडवल होताना दिसतंय। कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद। मुंडी पकडायची झाली आपण कसा हिंदू आहे?